आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता आणि त्यासाठीच मी मम्मीकडे चालले होते. पण त्याआधी मी घरातली कामं सगळी पटापट आवरून घेतली. स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर मग आंघोळ करून माझं आवरायला घेतलं. आज मी ब्रेकफास्ट स्किप केला होता. मी फक्त पेरूच खाल्ला होता एक, कारण की पेरू हा माझ्या आवडीचा विषय आहे. घरातून निघायलाच मला 1:30 वाजले होते आणि मम्मीकडे पोहोचायला मला 4:30 वाजले होते. बसमध्ये बसून सुद्धा इतकं ऊन लागत होतं ना की विचारायची सोयच नाही. घरी पोहोचले आणि बघते तर काय, माझे पप्पा दुकानात चालले होते. आता तुम्हाला फार काही आश्चर्य वाटत नसेल, पण माझ्यासाठी ही गोष्ट फार नवलाची होती. त्यानंतर मग घरी आल्यावर खिचडी खाल्ली आणि त्यानंतर मग पूजेची तयारी केली. मस्तपैकी पोथी वगैरे वाचली, आरती झाली. आज मम्मीने मस्तपैकी दूध खीर बनवली होती आणि त्याचाच नैवेद्य मम्मी देवाला दाखवत होती. इथं सगळं महिला मंडळ जमा झालं होतं आणि ह्या बारक्याला मी दात नसल्याचं सांगत होते, जे की त्याला आधीच माहिती होतं. त्यानंतर मस्तपैकी सिंपल पद्धतीने असं उद्यापन पार पडलं. मी पण 2 वाटी दूध खीरीसाठी माझं शुगर फ्री डाएट पूर्ण ब्रेक केलं आणि त्यानंतर मग घरी जायला निघाले. आजच्यासाठी एवढंच. बाय.